जरा एक मिनिट ऐका ना, ती माननीय अध्यक्ष महोदयांकडनं सरकारकडे येईल। त्या सगळ्या कॉल इंटरनॅशनल होता का, नॅशनल होता का, आणि कुठून कुठून डायव्हर्ट होऊन आला का, या सगळ्या गोष्टीची सरकार चौकशी करेल आणि संरक्षण सन्मान्य सदस्यांच्या संदर्भातला निश्चित आयुक्तांना सूचना दिल्या जातील की या तक्रारीच्या अनुषंगानं संरक्षणाचा आढावा माननीय सदस्यांच्या घ्यावा आणि संरक्षण वाढवण्याची जर आयुक्तांना आवश्यकता भासली तर आयुक्तांच्या स्तरावर तो निर्णय सुद्धा घेतला जाईल। चला एक आपण बसून घ्या, बसून घ्या नाना भाऊ, बसून घ्या, असलम भाई बसून घ्या, साजिद भाई बोला। अध्यक्ष महोदय, मैं हाउस के सभी सम्मान्य सदस्यों से एक बात कहना चाहता हूं, सत्ता के हो या विपक्ष के हो। मैं ये विषय को लेकर राजकारण करना नहीं चाहता हूं। इसके पहले मुख्यमंत्री साहब को जब मुझे पहली बार धमकी आई तो मुख्यमंत्री साहब ने खुद होकर रात के 12 बजे मुझे फोन लगाया और ये विश्वास जताया। सुन लीजिए मेरे मंत्री महोदय जी, मैं आप ही की बात कर रहा हूं कि मक्खी, सुन लीजिए, इसके पहले जब धमकी आई तो मुख्यमंत्री साहब ने खुद रात के 12 बजे मुझे फोन किया, संरक्षण की गारंटी लिए, मेरे को संरक्षण भी मिला, लेकिन बार बार एक सदस्य को धमकी आ रही, ये चल क्या रहा, मैं ये बोलना चाहता हूं। अब देखो मेरी बातों में मेरी एक मेन बात रह जाएंगी। कल परसों के दिन मुख्यमंत्री ने बोले कि हम ये गैंग खत्म करेंगे, कल रात को 8:30 बजे फिर धमकी आ गई। तो मैं धमकियों से डरता नहीं, अगर मैं धमकी डरता था कल मैं मेरे घर से नहीं निकलता था, मैं डायरेक्ट आया, हाउस में आया और हाउस में आके बात कर रहा हूं। मैं मेरे सदस्य से, मैं मेरे अध्यक्ष से बात करना चाहता हूं कि अध्यक्ष महोदय, कल को खुदा ना खास्ता बाबा सिद्दीकी के साहब का मर्डर भी उन लोगों ने किया था, कल को खुदा ना खास्ता अगर मेरा मर्डर हो जाता है, कुछ भी हो जाता है, तो मैं ये चाहता हूं कि मेरे मरने से पहले मैंने राजेश्वर मंदिर के लिए जो निधि मांगा था अकोला शहर के लिए, आप वो भव्य मंदिर बना के दे दो। दूसरी बात नहीं, मैं क्लियर टच की बात कर रहा हूं। मैंने पहले कहा मैं राजकारण नहीं कर रहा हूं। मेरे मंत्री महोदय, मेरे को सुरक्षा नहीं चाहिए, मैंने राजेश्वर मंदिर के लिए जो निधि मांगा था, निधि लाओ, ताकि मैं बताना चाहता हूं कि हम लोग प्यार से रहना चाहते हैं। चलो मेरी आपसे एक विनंती है, आप अच्छा भी रहेंगे और निधि भी अच्छा मिलेगा। अभी बैठ जाओ, चलो औचित्य। अध्यक्ष महोदय, बसून घ्या, समजला विषय, समजला, बसून घ्या। आपण निर्देश द्या या संदर्भात सन्मान्य विधानसभा सदस्य समजला, आता विषय समजला, बसून घ्या। एक मिनिट अध्यक्ष महोदय, रोहित शेट्टींना 25 गार्ड दिले आपल्या आपण तिकडे संरक्षण करते आहात, आपल्या सदनाचे ते सदस्य आहे, आपल्याला विनंती आहे की पूर्ण सुरक्षा, पुरीची सुरक्षा त्यांना मागच्या वेळी दिले 2-3 गार्ड, ते पण द्यावेत आणि त्यांची पूर्ण सुरक्षा या राज्यातील आणि विधानसभा सदस्य असतील, विधान परिषद सदस्य असतील, इतर लोकप्रतिनिधी असतील किंवा सामान्य नागरिक असेल, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी संपूर्णपणे शासनाची आहे। शासन निश्चितपणे या विषयात उचित पावलं उचलेल। त्यांचं सिक्युरिटी कव्हरची काय गरज आहे, थ्रेट परसेप्शन काय आहे, याचा संपूर्ण विचार करून शासनाने उचित निर्णय घ्यावा। होय अध्यक्ष महाराज। चला, स्थगन झालं नाही, ऐका ना जरा, एक मिनिट ऐका। शेतकरी, 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अध्यक्ष महोदय, झालं, 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। औचित्याचे मुद्दे, श्री संजय पुराम, श्री संजय देरकर। अध्यक्ष महोदय, यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा क्षेत्रात वणी, मारेगाव, झरी या खान प्रभावित तालुक्यातील जिल्हा परिषद व शासकीय शाळांमध्ये शिक्षणाची मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे। सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार झरी जामणी तालुक्यात 305 मंजूर पदापैकी 101 पद रिक्त असून 13 शून्य शिक्षकीय शाळा आहे। वणी तालुक्यात
104 पदे रिक्त आहे व 18 शून्य शिक्षकही शाळा आहे. तसेच मारेगाव तालुक्यात 83 पदे रिक्त असून 15 शून्य शिक्षकही शाळा आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये एकाच शिक्षकावर अनेक वर्गाची जबाबदारी येऊन विद्यार्थ्यांना नियमित अध्ययन, गुणवत्तापूर्ण शिक्षण व मूलभूत शैक्षणिक सुविधा मिळण्यास अडथळे निर्माण होत आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या तीनही तालुक्यातील शिक्षकाची सर्व रिक्त पदं तातडीने भरणे, शून्य शिक्षके शाळांना प्राधान्य शिक्षक उपलब्ध करून देणे, तसेच हे तालुके खाण प्रभावित क्षेत्रात समाविष्ट असल्याने खनिज विकास निधी MDF अंतर्गत आवश्यकतेनुसार कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती करून शिक्षण व्यवस्था सक्षम करण्याबाबत शासनाने तातडीने करायची कारवाई अशी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनास विनंती करीत आहोत. धन्यवाद. देवेंद्र कोठे. महोदय, औचित्याच्या मुद्द्यावर बोलण्याची संधी दिली. सोलापूर शहरामध्ये सर्वत्र स्मार्ट मीटर सक्तीने बसवण्यात येत आहेत. मागच्या महिन्या 2 महिन्यात ज्या लोकांना स्मार्ट मीटर बसवण्यात आलेलं आहे त्या सगळ्या लोकांचं अध्यक्ष महोदय वीज बिल हे दुपटीने तिपटीने वाढलेलं आहे. यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि MSCB याबाबतचं कुठलंही स्पष्टीकरण देत नाहीये. तर आपल्या शासनाची धोरण या स्मार्ट मीटरच्या बाबतीत नेमकं काय? एकीकडे मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की प्रीपेड मीटर आपण सक्तीने बसवणार नाहीये. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. काही लोकांच्या घरभाड्याच्या दुपटीने हे वीज बिल येत आहे. तर माझी अशी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की MSCBने याबाबत सविस्तर स्पष्टीकरण द्यावं आणि जे काही नागरिकांमध्ये मनामध्ये संभ्रम झालेला आहे की पूर्वी आमचं बिल समजा 500 रुपये येत होतं तर दुसऱ्या महिन्यातलं स्मार्ट मीटरचं बिल हे थेट 1000 किंवा 1500 रुपये आलंय. यात जर काय तांत्रिक चुका असतील तर स्मार्ट मीटर सक्तीने बसवण्याबाबत ह्या सरकारने स्थगिती द्यावी अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. अध्यक्ष महोदय, MGPचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना शासनाने कंत्राटी लोकांना सेवेत कायम करावं म्हणून सुद्धा कोर्टाचे आदेश दिलेले असताना मंत्रालयातील एक अधिकारी जाणीवपूर्वक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतनं या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे. अशाही अधिकाऱ्यांना आपण सूचना देऊन कोर्टाचं पालन करून MGP मध्ये अनेक वर्ष काम करणाऱ्या ज्यांना तांत्रिक अनुभव आहे अशा सगळ्या इंजिनियर लोकांना सेवेत कायम घेण्यासाठी या सरकारने पाठपुरावा करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. श्री शेखर निकम. धन्यवाद अध्यक्ष महोदय. संगमेश्वर तालुक्यातील देवरुखजवळ बुरबी येथे सुमारे 16 एकर जागेवर अतिउच्च दाब उपकेंद्र उभारण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून देवरुख व परिसरातील नागरिक, व्यापारी, शेतकरी, उद्योजक आणि पर्यटन व्यावसायिकांना कमी दाबाच्या तसेच वारंवार वीज खंडित होण्याचा गंभीर समस्येला सामोरं जावं लागत आहे. देवरुखचा वीज पुरवठा अरवली येथून सुमारे 25 किलोमीटर अंतरावरील वीज वाहिनीवर अवलंबून असल्याने किरकोळ बिघाड झाला तरी अनेक दिवस लाईट खंडित होते. परिणामी उद्योगधंदे, सर्वसामान्यांचं दैनंदिन जीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होत आहे. या उपकेंद्रामुळे परिसरातील वीज पुरवठा दर्जेदार होऊन तालुक्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे आणि या प्रकल्पासाठी महापारेषण कंपनीने काटवली येथील शासकीय मालकीची पडीत जमिनीवर प्रस्तावित केलेली आहे. ही बाब लक्षात घेता सार्वजनिक हिताच्या या अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पासाठी शासनाने ही जमीन महापारेषण कंपनीला विनाविलंब उपलब्ध करून द्यावी. तसेच मारळ येथे 33 kV उपकेंद्र, साखरपा देवरुखसाठी स्वतंत्र वीज वाहिनी, MIDC साठी एक्सप्रेस फिडर आणि तामाणे परिसरातील स्वतंत्र फिडर मंजूर करण्याबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी ही विनंती. धन्यवाद. श्री चंद्रदीप नरके. अध्यक्ष महोदय, औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी सूचना देतो की नियोजित शक्तीपीठ महामार्ग हा आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील 74 गावातून जातोय. सुरुवातीला याची अलाइनमेंट वेगळी होती आणि आता शासनानं परत ही अलाइनमेंट बदलली आणि नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग हा 856 किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्ग नियोजित आहे. या महामार्गामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 74 गावाचा समावेश आहे. या सर्व गावातील हजारो एकर अत्यंत सुपीक जमीन आणि बाधित होते. या प्रस्तावित महामार्गामुळे केवळ करवीर तालुक्यातीलच माझ्या मतदारसंघातील 17 गावातील 943 एकर क्षेत्र बाधित होते आणि जवळजवळ या 17 गावामधून जात असताना आमच्या या पश्चिम विभागामध्ये
पूर परिस्थिती आहे. नद्या 5 नद्या या आमच्या मतदारसंघामधून जातात आणि कोल्हापुरातून कोकणाला जाणारे नॅशनल हायवे 3 आहेत. याला समांतर हा रस्ता आता काढलेला आहे आणि मला वाटतं की ही अलाइनमेंट जर केली तर बाधित होणारं क्षेत्र जे आहे ते हजारो एकर आहे आणि त्याचबरोबर या जर रस्ता झाला तर पुरापासून 1000 एकर क्षेत्र परत बाधित होणार आहे. त्यामुळे माझी आपल्याला सभागृहाला विनंती आहे की पूर्वीची अलाइनमेंट या ठिकाणी जी होती ती का बदलली आणि मला वाटतं नवी अलाइनमेंट आता जाहीर केली तर हा शक्तीपीठ महामार्ग जो जाणार आहे याची अलाइनमेंट पूर्वी जी आहे ती ठेवावी आणि आमच्या या मतदारसंघामधून जाणारी अलाइनमेंट पुन्हा एकदा बदलावी अशी मी या ठिकाणी या सभागृहामार्फत मंत्री महोदयांना सूचित करतो. सन्माननीय सदस्य श्री मनोज घोरपडे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी अखंड व दिवसावीज उपलब्ध होण्यासाठी सौर पंपाची योजना राबवलेली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी शासनाच्या सूचनेनुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून सुद्धा स्वतःच्या शेतामध्ये पाईपलाईनची कामे पूर्ण केलेली आहेत. तसेच सोलर कनेक्शन मिळण्यासाठी निर्धारित अनामत रक्कम डिपॉझिट देखील भरलेली आहेत. शासनाच्या नियमानुसार संबंधित पात्र शेतकऱ्यांना सुमारे 60 दिवसांच्या कालावधीत सोलर कनेक्शन देणे बंधनकारक असून सुद्धा अनेक नियुक्त कंपन्यांकडून 2-2 वर्ष सोलरची कनेक्शन जोडली जात नाहीत. त्यामुळे सिंचनासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्याच पद्धतीनं बँकेकडून काढलेले कर्जाचे हप्ते वेळेत भरू न शकल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे. तरी डिपॉझिट भरून सर्व अटींची पूर्तता करूनही सोलर कनेक्शन देण्यास होत असलेला मोठा विलंब व त्यामुळे निर्माण होणारी सिंचनाची समस्या याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन या अशा कंपन्यांना योग्य त्या सूचना देऊन पात्र शेतकऱ्यांना प्राधान्याने व तात्काळ सोलर कनेक्शन उपलब्ध करून द्यावीत ही मागणी मी शासनाकडे औचित्याच्या मुद्द्याद्वारे करत आहे. सन्माननीय सदस्य श्री हेमंत ओगले. धन्यवाद अध्यक्ष महोदय. औचित्याचा मुद्दा क्रमांक 82. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव मळा येथे सुमारे 4200 एकर जमीन ही मूळ खंडकरी शेतकरी व आकारी पडीत शेतकरी किंवा त्यांचे कायदेशीर वारस यांना न मिळता विविध प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याबाबत मी हा मुद्दा उपस्थित करत आहे. अध्यक्ष महोदय, अहिल्यानगर जिल्ह्यातील ही 42 एकर जमीन दारुगोळा, स्फोटके, संरक्षण साहित्य निर्मिती आणि सौर ऊर्जा प्रकल्प यासाठी देण्याची शासन स्तरावरती मंजुरी झाल्याचे निदर्शनास आले आहे. राज्याच्या औद्योगिक विकासाला व रोजगार निर्मितीला आमचा विरोध नाही, कारण शेवटी रोजगार हा आमच्याच तालुक्यामध्ये येणार आहे आणि माझ्याच मतदारसंघामध्ये येणार आहे. परंतु मुद्दा असा आहे की गेले कित्येक वर्ष आकारी पडीत आणि खंडकरी शेतकऱ्यांचा संघर्ष हा या जमिनीसाठी चाललेला आहे. त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून अशी विनंती आहे की ह्या जमिनीवरती प्रथम हक्क यांचा आहे आणि उच्च न्यायालयाने त्या संदर्भात निर्देश दिलेले आहेत. परंतु अद्यापपर्यंत शासन स्तरावरती या बाबतीत कुठलाही निर्णय झाला नाही की आकारी पडीत जमीन आणि आकारी पडीत शेतकरी आणि खंडकरी शेतकरी यांना या जमिनी देण्यासंदर्भात कुठलाही निर्णय शासनाने अजूनपर्यंत घेतलेला नाही. संबंधित शेतकरी व त्यांच्या वारसदारांचे हक्क निश्चित होईपर्यंत हरेगाव मळा येथील शेती महामंडळाची जमिनीची कोणतेही अंतिम हस्तांतरण अथवा वाटप शासनाने स्थगित करावे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि शेतकऱ्यांना पूर्ण त्यांच्या जमिनी मिळेपर्यंत हे याला स्थगिती द्यावी. आकारी पडीत आणि खंडकरी शेतकऱ्यांना जमिनीचे वाटप झाल्यानंतर उर्वरित जमीन ही या उद्योगांना द्यावी अशी मी या औचित्याच्या माध्यमातून आपल्याकडे मागणी करत आहे. याचा शासन योग्य निर्णय घेईल असा मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य श्री योगेश सागर. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, म्हाडा वसतीच्या समूह पुनर्विकास बांधकाम आणि विकास संस्था प्रारूपानुसार कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी CND करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या संदर्भातला हा औचित्याचा मुद्दा. अध्यक्ष महोदय, म्हाडा वसाहतीतील समूह पुनर्विकास बांधकाम आणि विकास संस्था प्रारूपानुसार कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपमेंट एजन्सी करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला असल्याचे अध्यक्ष महोदय समजते. त्या निर्णयानुसार अध्यक्ष महोदय, मुंबईतील 11 समूह पुनर्विकास प्रकल्प म्हाडाच्या जमिनीवरती जे आहेत त्याचे जवळजवळ 75,000 लोकांना आणि 256 एकरावरील चारकोप, गोराई आणि म्हाडा, गोराई म्हाडा प्रबोधनकार, ठाकरेनगर आणि गोराई अशा 256 एकर जमिनीमधला हा पुनर्विकास
सरकार CND मार्फत करणार आहे अध्यक्ष महोदय, अशी एक माहिती सामूहिकरित्याने आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून लोकांकडे गेली आहे. अध्यक्ष महोदय, स्थानिक म्हाडामध्ये राहणारे जे गाळेधारक आहेत किंवा जे घरमालक आहेत अध्यक्ष महोदय, त्यांनी समूह पुनर्विकास संदर्भामध्ये, स्वयं पुनर्विकास संदर्भामध्ये आणि इंडिव्हिज्युअल व्यक्तिगत पुनर्विकास संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय म्हाडाकडे अर्जी केलेल्या आहेत. त्या संदर्भातला कुठलाही निर्णय अजून म्हाडाने दिलेला नाही आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये जेव्हा चारकोप म्हाडामध्ये ज्या स्वयं पुनर्विकासाचा एक प्रकल्पाच्या चावी देण्याचा कार्यक्रम झाला, तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चारकोपचा आणि पूर्ण गोराई परिसरातला संयुक्त पुनर्विकास व्हावा, कन्सोलिडेटेड आणखीन एकत्रितरित्या पुनर्विकास व्हावा याची ही कल्पना आहे, त्याचं आम्ही स्वागत करतोय. परंतु आतापर्यंत त्या तिकडे ज्या सबमिशन झालेल्या आहेत स्कीम, ज्यांचे स्वयं पुनर्विकास सबमिशन झाले आहेत, ज्यांनी बँकेच्या लोन काढले आहेत अध्यक्ष महोदय, त्याच्या संदर्भात सरकार काय निर्णय घेणार आहे हा एक औचित्याच्या माध्यमातून. आणि अध्यक्ष महोदय, त्याच संदर्भामध्ये ज्यांच्या संदर्भामधले जे ट्रान्सफरचे आणि लीजचे पैसे बाकी आहेत तिकडे विकासक जो येतो तो विकासक त्याचे लीजचे पैसे भरतो. म्हणून अध्यक्ष महोदय, अशा जी कंपनी सरकार स्थापन करणार आहे किंवा खाजगी विकासकांना देणार आहे त्याच्या माध्यमातून हे पैसे पुनर्विकासामध्ये आणि स्वयंविकासामध्ये किंवा पुनर्विकासामध्ये त्यांच्या माध्यमातून भरणे लावे, अशी अध्यक्ष महोदय मागणी मी औचित्याच्या मुद्द्यामार्फत करीत आहे. धन्यवाद. सन्माननीय सदस्य श्री अर्जुन खोतकर. माननीय अध्यक्ष महोदय, जालना शहरामध्ये जनतेची किंवा सामान्य माणसाची अडचण लक्षात घेता सरकारने सिडको, नवनगर, खरपुडी येथील काही जमीन संपादित करण्याचं ठरवलं. अध्यक्ष महोदय, हा सिडकोचा प्रकल्प 247 हेक्टरमध्ये या ठिकाणी होणार आहे. याची अधिसूचना 7/2/2023 निघाली आणि त्या माध्यमातून काही क्षेत्र संपादित सुद्धा या ठिकाणी केलं गेलं. 120 हेक्टरचा अवॉर्ड मंजूर झाला अध्यक्ष महोदय. त्यापैकी 73.65 खरेदी प्रक्रिया पूर्ण केल्या गेली. 47.9 सिडको मार्फत खरेदी प्रक्रिया ही प्रलंबित आहे. अध्यक्ष महोदय, 126 हेक्टर जमिनीचे मूल्यांकन करण्याचे किंवा अवॉर्ड करण्याचे अजून प्रलंबित या ठिकाणी अध्यक्ष महोदय. त्यामुळं ही पूर्ण प्रक्रिया लवकरात लवकर जर पूर्ण केली तर त्या भागातले शेतकरी, त्या भागातले सामान्य माणसं जे या सिडको नवनगरकडं लक्ष ठेवून आहेत, तर तातडीनं जर ही प्रक्रिया पूर्ण केली तर निश्चितपणे शेतकऱ्यालाही त्या ठिकाणी लाभ मिळेल आणि जे सामान्य शेतकरी स्वतःच्या घराच्या या ठिकाणी कमी पैशामध्ये मिळणाऱ्या घराचं स्वप्न बघतात त्या सर्व शेतकऱ्याला सुद्धा त्यातून या ठिकाणी लाभ होईल. अध्यक्ष महाराज, अगोदरच फार मोठा कालावधी होऊन गेलेला आहे, फार मोठा कालावधी लोटलेला आहे. त्या भागातल्या शेतकऱ्याला तिथं काही डेव्हलपमेंट करता येत नाही. 2023ची प्रक्रिया म्हणजे जवळपास 3-4 वर्ष होऊन गेले अध्यक्ष महोदय. या 4 वर्षाच्या प्रक्रियेमध्ये शेतकरी हा प्रचंड तणावामध्ये जगतो. त्यामुळं उर्वरित 126 एकरचं त्या ठिकाणी हेक्टरचं संपादन अवॉर्ड ही प्रक्रिया पूर्णपणे या ठिकाणी करावी आणि जे त्यातून 47.9 हेक्टरची प्रक्रिया अवॉर्ड झालेला आहे त्या लोकांचे पैसे वितरित या ठिकाणी लवकर करावे, अशी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि नगरविकास मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आपल्या माध्यमातून मी विनंती या ठिकाणी करतो. धन्यवाद. सन्मान्य सदस्य श्री सुभाष देशमुख. धन्यवाद अध्यक्ष महोदय. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण आहे. उजनी धरणातून भीमा नदीला जवळपास 4000 क्युसेस पाणी सोडलेलं आहे आणि ह्या भीमा नदीवरती कर्नाटकनी आणि महाराष्ट्राने काही बंधारे बांधलेले आहेत आणि कर्नाटकचे जे बंधारे आहेत आणि महाराष्ट्राचे जे बंधारे आहेत दोन्हीकडे एका बाजूला कर्नाटक आहे, एका बाजूला महाराष्ट्र आहे आणि मग त्या बंधाऱ्यातले कर्नाटक बंधाऱ्यातल्या मधल्या नदी वीज चालू आहे, कर्नाटकची वीज पूर्ण चालू आहे, महाराष्ट्रातली वीज मात्र बंद आहे आणि आत्ता अडचण झाली. गेल्या एप्रिलपासून मी मांडतोय, मागच्या आठवड्यात सुद्धा हा विषय मांडला होता. कर्नाटकच्या बंधाऱ्यात म्हणजे पूर्ण नदीला वीज पुरवठा महाराष्ट्रातला खंडित आहे, फक्त 2च तास चालू आहे. कर्नाटकचा मात्र पूर्ण वेळ चालू आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रातले जे बंधारे महाराष्ट्र सरकारने जे बंधारे बांधले त्या बंधाऱ्यातलं पाणी संपत आलं आता जवळपास, कारण ते उपसा कर्नाटक चालू आहे आणि आता कर्नाटकमध्ये जे बंधारे आहेत त्या बंधाऱ्यात पाणी शिल्लक आहेत काय, पण त्या बंधाऱ्यातलं पाणी कर्नाटक सरकार खाली सोडायला तयार नाही आणि त्याच्यामुळं
ह्या बंधाऱ्यावरती असलेला पाणी पुरवठा, मंद्रुपसारखं गाव मोठं आहे, त्या ठिकाणी पाणी पुरवठा अनेक गावं आहेत अशी पाणी पुरवठ्याची सुद्धा गैरसोय झालेली आहे. त्याच्यामुळे मला आपल्याला या निमित्तानं सांगायचं आहे, दक्षिण तालुक्यातील जवळपास लवंगी, पाटीलनगर, कारकल, औज, कुरघोट, टाकळी, बरूर, चिंचपूर या गावातली पिके जळून चाललेली आहेत. माझी परत सरकारला विनंती आहे की कर्नाटकनं जसं चालू ठेवलेलं आहे तसंच चालू ठेवा. कर्नाटकचा वीज पुरवठा चालू आहे, तो जर आमच्याकडे चालू राहिला तर पिकं, कारण आत्तासुद्धा पाऊस अजूनही कमी पडलेला आहे, आमच्याकडे पाऊसच नाही आणि म्हणून पिकं जळत आहेत. तर माझी आपल्यातर्फे शासनाला विनंती आहे, उजनी धरणातले जे पाणी आहे त्याचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रत्येक वर्षी हा विषय येतोय. प्रत्येक वर्षी कर्नाटक लाईट बंद करत नाही, महाराष्ट्र मात्र सर्वांना न्याय मिळावा. कर्नाटकच्या बी शेतकऱ्याला न्याय मिळावा वागतं, पण कर्नाटकची दुजाभावची वागणूक आहे. मला असं वाटतं की राज्य सरकारने कर्नाटक, पाणी कुणाचं आहे, पाणी उजनीचं आहे, पाण्यावर सर्वांचा हक्क आहे, पण मला असं वाटतं की कर्नाटक जसं पाणी वापरतंय तेच भूमिका महाराष्ट्र सरकारची पण असली पाहिजे. आणि महाराष्ट्र जर बंद केलं असेल, 2 तास लाईट चालू असेल, तर कर्नाटकने सुद्धा 2 तास चालू ठेवली पाहिजे. पाणी सर्वांना मिळालं पाहिजे. आता अन्याय फक्त दक्षिण तालुक्यातील ह्या 8 गावावरती होतोय. आपल्यामार्फत माझी शासनाला विनंती आहे, जो खंडित वीज पुरवठा 2 तास केलेला आहे तो पूर्ववत करावा आणि माझ्या शेतकऱ्याच्या पिकाला न्याय द्यावा, ही एवढी विनंती आपल्या माध्यमातून करतो. धन्यवाद अध्यक्ष. सन्माननीय सदस्य श्री काशीनाथ दाते. अध्यक्ष महोदय, सुपा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील 6 वर्षीय प्रियांशी बागडे हिला डोळ्याच्या तिरळेपणावरील शस्त्रक्रियेसाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये मे 2026 रोजी भरती केले. तिचे सगळे रिपोर्ट नॉर्मल असताना देखील शस्त्रक्रियेपूर्वी ऑपरेशन थिएटरमध्ये डोळ्यात औषधी ड्रॉप टाकल्यानंतर प्रियांशीची प्रकृती अचानक बिघडून रक्ताच्या उलट्या होऊन तिचा दुर्दैवी असा मृत्यू झाला. तसेच माझ्याच मतदारसंघातील राळेगण थेरपाळ तालुका पारनेर येथील एका गर्भवती महिलेला निघोज प्राथमिक रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं. तेथून जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं व तातडीने प्रसूती करण्यात आली. तेथून छत्रपती संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये, नंतर मुंबईतील KM हॉस्पिटल आणि शेवटी वाडे हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयामध्ये त्या बालकाला दाखल करण्यात आलं. अशा प्रकारे महिलेसह तिच्या नवजात बालकाची प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झालेली फरफट व गैरसोय, त्याचप्रमाणे शासनाने या वरच्या दोन्ही प्रकरणांमध्ये चौकशी समिती स्थापित करून त्यानुसार दोषी असणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचारी विरोधात कारवाई करावी अशी मागणी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे करत आहे. सन्माननीय सदस्य श्री राजेंद्र पाटील. नमस्कार अध्यक्ष महोदय. माझ्या मतदारसंघातील खिद्रापूर येथील ग्रामस्थ गेले कित्येक पिढ्यांपासून त्या गावामध्ये राहतात. 1958 साली स्थापन झालेल्या ह्या खिद्रापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्याला प्रत्येकाला प्रॉपर्टी कार्ड, फाळा हे तो पिढ्यानपिढ्या भरतोय. तरीसुद्धा 2019मध्ये भयंकर मोठा महापूर हा माझ्या मतदारसंघामध्ये आला. जवळपास 124 घरांची पडझड आणि 174 घरांची अशांत पडझड झाली. त्यावेळीसुद्धा शासनाकडून झालेल्या घरांना अनुदान असेल किंवा तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या फाउंडेशनच्या मदतीच्या माध्यमातून जवळपास 40 घराचं बांधकाम करून दिलं. परंतु आता पुरातत्व विभागाने गावातील 51 घरे अतिक्रमण असल्याचे सांगून त्यांना वेळोवेळी नोटिसा दिल्या आहेत. अतिक्रमण हटवण्याबाबत पुरातत्व विभागाने न्यायालयात धाव घेतली आणि उच्च न्यायालयाने सदरचे 71 घरावर ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सदर घरे ही अतिक्रमणित नसून वर्षानुवर्ष तेथे अनेक पिढ्या हे लोक रहिवासी या ठिकाणी करतात. गेल्या अनेक वर्षापासून घरे प्रधानमंत्री आवास योजनेतनं पूर्ण झाले आहेत. शासनाने बांधून दिलेली घरे आता अतिक्रमण ठरवून पाडण्याचा दिलेला आदेश ही अतिशय गंभीर बाब असून या अन्यायाच्या विरोधात गेली काही दिवस कोपेश्वर मंदिर खिद्रापूर येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करत आहे की सदर बाबतीमध्ये आपण शासनानं लक्ष घालून त्या लोकांची 71 घरं ही अनेक दिवसांच्यापासून ते त्या ठिकाणी राहतात ती वाचवावी ही शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो. सन्माननीय सदस्य श्री संजय पुतनीस. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मुंबईतील मोजे कोले कल्याण तालुका अंधेरी येथील
नगर भूमापन क्रमांक 7267 7272 7283 7284 7287 7291 7299 आणि 7270 आणि 7912 हे भूखंड करमणुकीच्या मैदानाकरिता आरक्षित असून सदरचा भूखंड म्हाडाच्या मालकीचा आहे. म्हाडाने सदर भूखंडावर महाड टेनिस फाउंडेशन सोबत संयुक्त विकास योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हाडाच्या मालकीची सुमारे 8000 चौरस मीटर जमीन महाड टेनिस फाउंडेशन खेळाच्या पायाभूत सुविधा निर्माण करून त्याची देखभाल करण्यासाठी 30 वर्षासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हाडा कायदा 1976 प्राधिकरण ठराव किंवा अन्य प्राधिकरणाच्या धोरणानुसार करमणुकीच्या मैदानाचे आरक्षण असलेला भूखंड निविदा काढून वितरित करणे आवश्यक असतानाही तसे न करता थेट उक्त संस्थेची निवड करण्यात आलेली आहे. तसेच सदर प्रकल्पासाठी म्हाडामार्फत 10 कोटी भाग भांडवल गुंतवणूक स्वरूपात देण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. सदर भूखंड हा म्हाडाच्या मालकीचा असताना तसेच म्हाडा स्वतः गुंतवणूक करत असतानाही म्हाडाची यामध्ये केवळ 60% भागीदारी आहे. सदर निर्णय घेताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता किंवा कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट निर्णय घेण्यात आलेला आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मी म्हाडा प्राधिकरणाने खुलासा मागितला असता अद्यापही मला कोणत्याही प्रकारचा खुलासा देण्यात आलेला नाही. करमणुकीच्या मैदानासाठी आरक्षित असलेला सदरचा भूखंडावर महाराष्ट्र टेनिस फाउंडेशनसोबत संयुक्त विकास योजना राबवण्याच्या निर्णयासंदर्भात पुनर्विचार करण्यात यावा अशी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनास विनंती करीत आहे. सन्मान्य सदस्य श्री विलास तरे आहेत का? विलास तरे. सन्मान्य सदस्य श्री शंकर मांडेकर. अध्यक्ष महोदय, माझ्या भोर तालुक्यातील कापूरवळस भोर शिंदेवाडी हा रस्ता जनतेसाठी विकासाचा नाही तर चिंतेचा विषय बनून राहिलेला आहे. या रस्त्याचं काम होऊन फार काळ झालेलं नाही, परंतु आज या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत, रस्ता उखडला आहे, त्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. त्यामुळे निष्पाप नागरिक जखमी होत आहे, काहींना तर आपला जीवही गमावा लागलेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. या रस्त्याबाबत स्थानिक नागरिक, ग्रामपंचायती, जनप्रतिनिधी यामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. मार्गावर वारंवार अपघात घडत असून मांढरदेवी हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हजारो भाविक त्या ठिकाणी येत असतात. शेतकरी, विद्यार्थी सुद्धा या रस्त्याने प्रवास करत असतात आणि या ठिकाणी हा रस्ता खराब असल्याने पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाड्यांचे अपघात घडत असतात. त्यामुळे अनेक लोकांना त्याचा त्रास होतो. 4 किलोमीटर वन विभागाची जागा आहे, ते तर काम पूर्णपणे त्या ठिकाणी शिल्लक राहिलेलं आहे. जनतेच्या करातून पैशाच्या कोट्यवधी रुपये खर्च करून हा निकृष्ट दर्जाचा रस्ता तयार होत असेल तर हा पैसा नेमका कोणासाठी खर्च केला जातो हा खऱ्या अर्थानं मनात येणारा एक प्रश्न आहे. काही महिन्यातच हा रस्ता खराब होणं ही एक गंभीर बाब आहे. यामध्ये कोणाची जबाबदारी आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे. मी शासनाकडे मागणी करतो की या रस्त्याची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना जबाबदारी निश्चित करण्यात यावी. अपघात टाळण्यासाठी तातडीने दुरुस्तीचे उपाय कामे हाती घेण्यात यावी. दोषी आढळणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी माझी विनंती, आग्रहाची मागणी आहे. धन्यवाद. चला, सन्मान्य सदस्य श्री करण देवतळे. अध्यक्ष महोदय, माझ्या वरोरा भद्रावती मतदारसंघातील वरोरा शहर येथे आनंदवन चौक आणि भद्रावती शहरातील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार हे 2 मुख्य चौक हे नागपूर चंद्रपूर या अत्यंत वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे चौक आहे. या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून वारंवार अपघात घडत असतात. या चौकाच्या परिसरात शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय व व्यापारी प्रतिष्ठाने असल्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांची सतत येणं जाणं असतात. मात्र वाहतूक नियंत्रित करण्यासाठी ट्रॅफिक सिग्नल नसल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे शासनाने तातडीने वरोरा आनंदवन चौक आणि भद्रावती मुख्य चौकात आधुनिक ट्रॅफिक सिग्नल बसविण्यासाठी तसेच झेब्रा क्रॉसिंग, आवश्यक वाहतूक सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज आहे. याबद्दल आम्ही जिल्हा प्रशासनाकडे वारंवार
तक्रार केली, पण यावर काही तोडगा निघाला नाही. त्यामुळे माझी औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की यावर लवकरात लवकर तोडगा काढून आम्हाला ट्रॅफिक सिग्नल बसवून देण्यात यावे. चला, सन्मान्य सदस्य श्री अभिमन्यू पवार. अध्यक्ष महोदय धन्यवाद. लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील आणि अस्मितेचा विषय या निमित्तानं मी आज औचित्य मुद्द्याद्वारे वाढतोय. अध्यक्ष महोदय, गेल्या अनेक वर्षापासून लातूरच्या विभागीय आयुक्तालयाचा विषय हा पेंडिंग आहे. 1985 पासूनचा अध्यक्ष महोदय हा विषय आहे. छोट्या छोट्या कामासाठी लोकप्रतिनिधींना, रेशन दुकानदारांना, सगळ्यांनाच संभाजीनगरला जावं लागतं 300, 350 किलोमीटर. यामुळे अध्यक्ष महोदय, माननीय विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी अशी घोषणा केली होती लातूरला विभागीय आयुक्तालयाची, आणि त्यानिमित्तानं त्यांनी जेव्हा जेव्हा मंत्री होते त्या त्या काळामध्ये विभागीय कार्यालय लातूरला आणली. आज 25पेक्षा जास्त विभागीय कार्यालय हे लातूरमध्ये आहेत. त्यामुळं नैसर्गिक न्याय बघितला आणि गुणवत्ता बघितली तर लातूरच या निमित्तानं दुसरं विभागीय आयुक्तालय होण्यास पात्र आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी विनंती आपल्या माध्यमातून शासनाला असणार आहे की नंतर विलासरावनी जो निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी व्हावी, आणि नंतर माननीय अशोकरावजी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी पुन्हा नांदेडची घोषणा केली, आणि नांदेड लातूरच्या वादामध्ये अध्यक्ष महोदय विभागीय आयुक्तालय पेंडिंग आहे. लातूरची जनता आज आम्ही आशेनं आपल्याकडे पाहतोय. दरम्यानच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्रजी आणि आजचे माननीय देवेंद्रजींनी या विषयामध्ये स्टे दिला, आणि विभागीय आयुक्त माननीय उमाकांत दांगट त्यावेळेसचे त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली, 1 सदस्यीय. त्या समितीचा अहवाल शासनाकडे आहे. त्या समितीचा अहवाल आपण स्वीकारावा, आणि या निमित्तानं गेल्या अनेक वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न आहे त्यांनी लातूरलाच न्याय दिलेला आहे. तो विभागीय आयुक्तालयाचा अहवाल जो आहे तो स्वीकारावा आणि लातूरला न्याय द्यावा. लातूरची जनता अतिशय आशेनं या सरकारकडे पाहते. हा लातूरच्या दृष्टीनं अस्मितेचा विषय, संवेदनेचा विषय. या निमित्तानं आपल्याकडे मी मागणी करतो की लवकरात लवकर हा विषय लातूरला विभागीय आयुक्तालय देऊन हा विषय संपवावा आणि लातूरला न्याय द्यावा. धन्यवाद. सन्मान्य सदस्य श्री अनिल मंगळूकर. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये यवतमाळ शहराला लागून असलेल्या लोहारा या गावाला गेल्या सुमारे 9 वर्षापासून स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा अथवा यवतमाळ नगर परिषदेमध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी ग्रामस्थ सातत्याने संघर्ष करीत आहेत. मात्र अद्यापही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने अखेर ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. उद्योगनगर व MIDC परिसरातील सुमारे 2,500 ते 3,500 हजार नागरिक आजही मूलभूत नागरी सुविधापासून वंचित आहे. विशेष म्हणजे येथील नागरिक लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकामध्ये मतदानाचा हक्क बजावतात. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेचा दर्जा नसल्याने त्यांच्या विकासाला मूलभूत गरजा पूर्ण होत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात यापूर्वी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही कोणतीही कारवाई झालेली नाही असून शासनाने यापुढे विलंब न करता स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करावी किंवा नगर परिषदमध्ये समाविष्ट करून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या ही विनंती. धन्यवाद. सन्मान्य सदस्य श्री सुरेश भोळे. अध्यक्ष महोदय, जळगाव महापालिकेत गाळे 2368 गाळे ज्याचा प्रश्न 2012 पासून त्याचे